नमस्कार, मी डॉक्टर गिरीश ओक. हा जो गेटअप तुम्ही मला बघताय तो वेलकम जिंदगी या नाटकाचा गेटअप आहे. त्यात मी दत्तात्रय धैर्यवादी भूमिका करतोय. हे नाटक सौम्य जोशी यांनी लिहिलं, त्याचं मराठी रूपांतर शेखर तामाणे यांनी केलं आणि त्याचे निर्माते शेखर तामाणे आणि राजन तामाणे आहेत आणि दिग्दर्शक राजन तामाणे आहेत. या नाटकात माझ्याबरोबर भरत जाधव आणि शिवानी रांगोळे हे दोघं काम करत आहेत. भरत आणि मी पहिल्यांदाच स्टेजवर एकत्र काम करतोय. एक वेगळ्या प्रकारचं नाटक आहे. तुम्हाला गेटअपवरून थोडासा अंदाज आला असेल. रंगमंच कामगार ज्याला म्हणतो आपण, ज्याला आपण बॅक स्टेज असं म्हणतो, की जे पडद्याच्या मागे असतात, स्टेजच्या सेटच्या मागे असतात. मग ते सेट लावणारे असतील, ते कपडे पट सांभाळणारे असतील किंवा रंगभूषाकार असतील किंवा मॅनेजर असतील. खरं तर जे काम आपल्या शरीरामध्ये बोन्स करतात तेच काम खरं तर ही मंडळी करत असतात. दीज आर बॅकबोन्स म्हणूया आपण. हे खरं तर त्या नाटकाचे आधारस्तंभ आहे. नाटकाचा सेट ते लावतात, अतिशय व्यवस्थित तो लावला जातो. रंगभूषाकार करतात आणि नाटक चालू असताना वेशभूषाकार जे असतात ते त्या नटांना त्या वेळेप्रमाणे कपडे देतात. हे अतिशय ज्याला म्हणतो आपण की प्रिसिजन असलेलं काम आहे, की ज्याच्यात चूक होता कामा नये असं हे काम असतं. अतिशय लक्षपूर्वक ते करावं लागतं. रंगभूषा ह्याच्यात एकदाच केली जाते नाटकाच्या आधी. फिल्ममध्ये किंवा सिरियलमध्ये ती मध्ये तुम्हाला टचअप करता येतं, काही चूक झाली तर बदलता येते. तसं नाटकात करता येत नाही. एकदा सीन सुरू झाला, नाटक सुरू झालं की फार तर मध्ये वेळ असेल तर थोडंसं काहीतरी करता येईल, पण तो सुद्धा वेळ कधी कधी मिळत नाही. त्यामुळे सगळ्याच गोष्टी अतिशय न चुकता कराव्या लागतात. हे आमचे रंगमंच कामगार मित्र म्हणूया आपण. हे गेली आता 32 वर्ष वेगवेगळे कलाकार मी याच्यातले बघतोय. नाटक पूर्ण सुरू झाल्यापासून 3ऱ्या घंटेपासून ते नाटकाचा पडदा पहिल्या अंकात जेव्हा पडतो तोपर्यंत या सगळ्या लोकांना अतिशय अलर्ट राहावं लागतं. नाटकात जर का नेपथ्यात काही बदल असतील तर ते बदल सुद्धा या लोकांना अंधारात करावे लागतात. त्याच्या अर्थात ते तालिमी करतात, पण प्रत्येक ठिकाणी सेट काढून तो नेला जातो. प्रत्येक थिएटरच्या कंडिशन्स वेगळ्या असतात. काही ठिकाणी हा सेट त्यांना त्यांच्या खांद्यावर डोक्यावर उचलून आणावा लागतो. बऱ्याच थिएटर्सना अजून डायरेक्ट सेट आमच्या बसमधून किंवा ट्रकमधून स्टेजवर उतरवण्याची सोय नाही आहे. सो बऱ्याच ठिकाणी त्यांना खूप मेहनत करायला लागते आणि शेवटी तो एक काय म्हणतो आपण तसं की एक थँकलेस जॉब बनतो, जो बॅक स्टेज किंवा रंगमंच कामगार ज्याला म्हणूया आपण, असे हे लोक असतात. तर यांना माझा खरं तर अक्षरशः सॅल्यूट आहे, कारण त्यांच्यामुळे आम्ही प्रेक्षकांसमोर जातो आणि सगळी वाहवा आम्ही घेतो